सोलापूर पुणे महामार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, तरुणाचा जागीच मृत्यू। आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर शेटपळ गावाजवळ उड्डाण पुलावर मोडणी मोरून वडाची वाडी येथे जात असताना दुचाकी क्रमांक MH45 AT 0260 ला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून टायर गेल्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा झाल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून सदर अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाला मोहोळ येथील खासगी रुग्णवाहिकेमधून वरवडे टोलनाका येथील डॉक्टर महेंद्र ताकतुडे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे आणि शेटपळ येथील ग्रामस्थांच्या मदतीने मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक प्रमुख उमेश भोसले, ग्रस्ती वाहन चालक नागनाथ भालेराव, सहाय्यक स्वप्नील शिंदे आणि मोंडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी किरण अवताडे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव बापू हरिबा निळे, वय 30 वर्षे, राहणार वडाचीवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर असं आहे। सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी क्षीरसागर यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली आहे। ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।